श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी 5 मिनिटात होणारा झटपट असा पौष्टिक नाश्ता, त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचमची उत्तर पूजा कशी करावी, साहित्याचं काय करावं, कुंचम साफ करण्यासाठीचं एक मॅजिक लिक्विड आणि दिव्यातील उरलेल्या वातींचा उपाय मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे शनिवार आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी किचन पासूनच केलेली आहे. तर सकाळी सकाळी असा मस्त हेल्दी नाश्ता मी बनवत होते. अगदी 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता तयार होतो आणि रोजच्या नाश्त्यापेक्षा वेगळं काहीतरी मुलांना खावंसं वाटतं. तर ओट्स जे असतात ते मी थोडे मिक्सरला बारीक करून घेतले. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कट करून घेतली. यामध्ये तुमच्याकडे जर गाजर किंवा सिमला मिरची असेल किंवा इतर काही भाज्या असतील तर त्या देखील तुम्ही ॲड करू शकता. ओट्सचं पावडर करण्याचं कारण म्हणजे मग याने छान असं आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो बनतो. तसं तुम्ही अख्खे ओट्स वापरले तरी चालतात, पण त्यासाठी त्याला भिजवत ठेवावं लागतं. जेवढे ओट्स घेतले होते तेवढंच मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्या जागी तुम्ही रवा देखील वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला दही देखील घालायचं आहे, कारण हे फर्मेंटेड बॅटर नाहीये. जसं आपण डोसा किंवा उत्तप्पा बनवतो त्यावेळेस ते जे बॅटर असतं ते फर्मेंट केलेलं असतं, त्यामुळे त्यामध्ये आंबूसपणा आलेला असतो. पण हा जो मी उत्तप्पा बनवणार आहे ओट्सचा, त्यासाठी आपल्याला थोडंसं आंबटपणा यावं यासाठी दही घालायचं आहे. आणि त्यानंतर मग चमच्याने किंवा मोठ्या पळीने किंवा तुम्ही व्हिस्करनी हे सगळं मिश्रण एकजीव करू शकता. यामध्ये सगळे मसाले घालायचे, हळद, त्याचबरोबर मीठ, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो हे देखील तुम्ही घालू शकता इच्छेनुसार. पण पण मला फार काही यामध्ये ॲड करायला आवडत नाही. सिंपल अशी हिरवी मिरची वगैरे घालून हा जो उत्तप्पा आहे, धिरडं किंवा ओट्सचा चिला तुम्ही म्हणू शकता, तो मी बनवते. तर संपूर्ण बॅटर एकजीव करून घेतल्यानंतर थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपला पॅन जो आहे तो गरम करायला ठेवायचा. हा अगारोचा पॅन आहे, खूप छान आहे, नॉनस्टिक आहे, हनीकोम्ब पॅटर्नचा आहे. मी तर खूप सॅटिस्फाईड आहे या पॅनपासून, कारण ज्यावेळेस आपण नॉनस्टिकचे पॅन वापरतो ते देखील काही दिवसात खराब होतात. पण हे हनीकोम्बच्या पॅटर्नच्या पॅनमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा जो स्पॅच्युला असतो तो वापरू शकतो. स्टीलचा वापरा, लाकडाचा वापरा, हे अजिबात निघत नाही. हे याचं बेनिफिट आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही जेही बनवताय, तुम्ही ऑमलेट बनवत असाल किंवा बेसनाचे धिरडे असतील किंवा डोसा, उत्तप्पा देखील यावरती मस्त असा तयार होतो. पॅन गरम झालाय, थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे. तेल नाही लावलं तरी चालतं, पण आपल्याला सवय असते त्याच्यामुळे तेल हे आपण लावतोच. तर सुरुवातीला मला सवयच आहे, की पोळी जरी बनवायची असेल तर छोटंसं मी पोळीचा तुकडा आधी तव्यावरती भाजत असते आणि धिरडं किंवा डोसा, उत्तप्पा बनवायचा असेल तरी देखील असंच छोटंसं मी आधी काढून घेते. त्यानंतरच दुसरं बनवायला घेते. हे जे छोटंसं धिरडं आहे किंवा जी छोटी पोळी असते त्याला आमच्याकडे चिपटं म्हणतात. तर ते कोणी खात नाही. ही जी पहिली पोळी किंवा पहिलं जे चिपटं असतं ते गायीसाठी असतं असं म्हणतात किंवा बऱ्याचशा घरांमध्ये हे अग्नीला देतात. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये चुलीमध्ये टाकायचे. परत एकदा तव्याला मी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर मग हा जो ओट्सचा उत्तप्पा आहे किंवा चिला आहे तो मी बनवून घेत आहे. आता थोडं जास्त बॅटर घातलं. एवढ्याशा प्रमाणामध्ये 3 ते 4 जणांसाठी जे चिला आहे तो तयार होतो. बेसन घातल्यामुळे आणि ओट्स घातल्यामुळे याचं थिकनेस पण आपण थोडं जास्त ठेवतो. त्यामुळे एक जरी हा उत्तप्पा किंवा चिला जर आपण खाल्ला ना, तर पोटभरीचा हा नाश्ता आहे. आणि अजून जर तुम्ही पातळ केला तर अजून तो क्रिस्पी होतो. पण मी थोडंसं जाडसरच प्रेफर करते, कारण या पॅनची साईज जी आहे ती फार मोठी नाहीये. यामध्ये असे उत्तप्पा असेल किंवा धिरडं तुम्ही बनवू शकता. डोशासाठी थोडासा फ्लॅट सरफेसचाच तवा पाहिजे असतो. आणि इथे तुम्ही बघू शकताय की अजिबात या तव्याला चिटकत नाही आणि अगदी 10 ते 15 मिनिटात आपली ही रेसिपी जी आहे ती तयार होते. आणि हा चिला तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातात. याच्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी द्या, खोबऱ्याची चटणी असेल किंवा अगदी सॉससोबत जरी दिला तरी मुलं खातात. माझी मुलं तर नुसतंच हे धिरडं किंवा हा जो चिला आहे तो नुसताच हाताने खातात. म्हणजे त्याच्यासोबत कोणतीही चटणी वगैरे लागत नाही त्यांना. फक्त 10 मिनिटातच तयार होणारी ही रेसिपी आहे. रोज-रोज नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न आपल्याला पडतो. तर ओट्सचे पण बरेचसे प्रकार आपण नाश्त्यामध्ये बनवू शकतो आणि ते हेल्दी देखील असतात. तर चला आता नाश्ता वगैरे मी करून घेते. आता मला देवपूजा पण करायची आहे. काल मी शुक्रवारची धनलक्ष्मी कुंचमची पूजा केली होती. तर त्या पूजेशी रिलेटेड मला बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई उत्तर पूजा कशी करावी यावरचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवा. तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये धनलक्ष्मी कुंचमची उत्तर पूजा मी शेअर करणार आहे. तर आता किचनमधलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी देवपूजेसाठी आले.
देवपूजा करण्याच्या आधी काल जी मी ही धनलक्ष्मी कुंचमची पूजा मांडणी केली होती, त्याची उत्तर पूजा करायची आहे. धनलक्ष्मी कुंचमची उत्तर पूजा करण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या कुंचमची म्हणजे महालक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळायचा आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करू शकता. आता त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या अक्षदा हातात घेऊन संपूर्ण पूजेवरती त्या अक्षदा टाकण्यापूर्वी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. तो मंत्र तुम्हाला एक वेळा बोलायचा आहे. ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजा मादाय मामकीं इष्टकाम समृद्धयर्थ पुनरपि पुनरागमनाय च. हा मंत्र बोलायचा आणि एक वेळाच हा मंत्र बोलायचा. त्यानंतर अक्षता ज्या आहेत त्या संपूर्ण पूजेवरती टाकायच्या आणि पूजा तुम्ही उचलू शकता. म्हणजे थोडासा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम जो आहे तो उत्तर दिशेला हलवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती जर तुम्ही ठेवलेली असेल तर ती उचलून घ्यायची आहे आणि जिथे तुम्ही देवघरामध्ये ठेवता तिथे तिला तिच्या जागेवरती स्थानापन्न करायचं. आता या पूजेमध्ये जे जे साहित्य आपण वापरलेलं आहे ते तर आपल्याला जिथल्या तिथे ठेवायचं आहे. या पूजेमध्ये फक्त आपण तांदूळ एक्स्ट्राचे घेतो. त्या तांदळाचं काय करायचं हे देखील मी शेअर करते. तर सगळी पूजा एक एक करून मी काढून घेतलेली आहे. धनलक्ष्मी कुंचममध्ये जे साहित्य आपण भरलं होतं ते एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्या कुंचममध्ये आपण जे साहित्य भरलं होतं ते लक्ष्मीकारक असतं, अतिशय शुभ असतं. ते सगळं साहित्य आपल्याला वेगळं काढून ठेवायचं, असंच आपल्याला ठेवायचं नसतं. आता त्याचबरोबर जे अलंकार देवीचे असतात ते देखील आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता या पूजेसोबत जो सेट मिळाला होता, तर त्या सेटमध्ये छोटे-छोटे पाउचेस आले होते, छोट्या डब्या आल्या होत्या. त्यामध्ये सगळं साहित्य जे आहे ते वेगवेगळं मी भरून ठेवत आहे. तर हे जे कुंचम आहे मी रोहिणी हमकर ही जी माझी YouTubeवरची मैत्रीण आहे तिच्याकडून मागवलं होतं. मला एक कमेंट पण आली होती, की "ताई तुम्ही शीतलताईकडून मागवलं." मी त्यांना विचारलं, पण शीतलताई नाही बोलल्या. पण हा धनलक्ष्मी कुंचमचा सेट मी कोणाकडूनही मागवलेला नाही. मला रोहिणी हमकर या माझ्या YouTubeवरच्या मैत्रिणीने तो प्रमोशनसाठी पाठवला होता आणि त्यामुळे या सेटची प्राईस वगैरे मला माहिती नाही. तुम्हाला जर हा सेट मागवायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि हा नंबर रोहिणी हमकरचा आहे. तिच्याशी तुम्ही बोलून या सेटविषयीची माहिती घेऊ शकता, कितीला आहे वगैरे आणि तुम्हाला घरपोच अगदी तो सेट जो आहे तो मिळून जाईल अशाच पॅकेजिंगमध्ये. या व्यतिरिक्त तिच्याकडे बरचसं साहित्य आहे. ते देखील तुम्ही मागवू शकता. तर आता या धनलक्ष्मी कुंचमच्या सेटमध्ये असलेलं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. तांदळामध्ये जेवढ्या वस्तू आपण भरलेल्या असतात, लेयर दिलेले असतात, ते सगळे वेगवेगळे काढून घ्यायचे. या सेटसोबत वेगवेगळे पाउच आले होते, त्यामुळे आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी फार सोपं होतं. एकत्रितपणे पण तुम्ही ठेवू शकता, पण ज्यावेळेस पूजेच्या वेळेस आपण लेयर करतो तांदळाच्यावर, त्यावेळेस मग आपल्याला प्रश्न पडतो, की आपण कसं करायचं? म्हणून मग वेगवेगळ्याच ठेवायच्या. आता हे जे साहित्य आहे असं वेगळं करून ठेवल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वेळेस धनलक्ष्मी कुंचमची पूजा करायला जाता, त्यावेळेस मग तुम्हाला ते साहित्य शोधावं लागत नाही. म्हणून ही पद्धतच योग्य आहे. आता हे जे तांदूळ आपण या पूजेसाठी वापरतो याचं काय करायचं? तर या तांदळाचा तुम्ही भात बनवू शकता, खीर बनवू शकता. आता हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही परत पुढच्या शुक्रवारसाठी वापरू शकता. पण मी असं म्हणेल की तांदूळ तुम्ही बदला, कारण पूजेदरम्यान बरेचसे तांदूळ तुटतात आणि खंडित तांदूळ जे आहेत ते आपण कोणत्याही पूजेसाठी वापरत नाही. मी तरी शुक्रवारीच हे तांदूळ बदलते. सध्या 11 शुक्रवार मी शुक्रवारी धनलक्ष्मी कुंचम भरणार आहे. त्यानंतर पौर्णिमा ते पौर्णिमा असा कुंचम भरेल. कारण पौर्णिमेचा दिवस हा अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेसाठी. सगळं साहित्य मी त्या बॉक्समध्ये ठेवलंय. आता हा जो कुंचम आहे, याला क्लीन करण्यासाठी रोहिणीने मला हे मॅजिक लिक्विड देखील पाठवलं होतं. तसं तांब्या पितळेची भांडी आपण भैया पावडर असेल किंवा पितांबरीने साफ करतो. पण हे मॅजिक लिक्विड अतिशय उपयुक्त आहे. अगदी 2च मिनिटात तुमचं काम होतं. तर आता याला मी पहिल्यांदाच वापरून बघते. तुमच्यासमोरच मी शेअर करणार आहे. तर या मॅजिक लिक्विडला अजून मी वापरलेलं नाही. तर आता याला होल करावं लागेल. तर होल करून घेतलं आणि आता तुमच्यासमोरच मी धनलक्ष्मी कुंचमला ते क्लीन करून दाखवते आणि धनलक्ष्मी कुंचमवरतीच आपण हळदी-कुंकू वगैरे लावतो. तर ते स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. पूजेच्या वेळेस तुमचा कुंचन जो आहे तो स्वच्छ धुतलेला असावा. तर हे लिक्विड मी घेतलेलं आहे, यावरती टाकलं आणि त्यानंतर तुम्ही एखादा कपडा घेऊ शकता. इथे मी टिश्यू पेपर घेतलाय जो रियुजेबल आहे. त्याला वारंवार तुम्ही यूज करू शकता आणि त्या टिश्यू पेपरने मी हे सगळं पुसून घेत आहे. तर कुंकू बघू शकता तुम्ही पूर्ण काळं झालेलं आहे या लिक्विडमुळे आणि असं पुसून घ्यायचं आणि झाला आपला कुंचम जो आहे तो क्लीन होऊन जातो. आता यानंतर यावरती जर केमिकल असल्यामुळे तुम्हाला स्वच्छ धुवावंसं वाटलं
तर तुम्ही पाण्याखाली याला स्वच्छ धुवून घ्या, याची कुठलीही शायनिंग वगैरे जाणार नाही. तांब्या पितळेची भांडी जी आहे ती या मॅजिक लिक्विडनी लवकर क्लीन होतात. तुम्ही बघू शकताय की खूप शाईन पण वाटतीये. तसं आपण भैया पावडर किंवा पितांबरीने घासलं तरी पण क्लीन होतात, पण त्याला वेळ लागतो आणि ज्यांना खूप घाई गडबड असते त्यांच्यासाठी तर हे लिक्विड खूप म्हणजे उपयुक्त आहे. तर इथे कुंचम मी सगळा त्या लिक्विडनी पुसून घेतलाय. तुम्ही बघू शकता टिश्यू पेपर काळा झालाय. आता त्यानंतर या कुंचमला मी पाण्याखाली धुणार आहे किंवा तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता. पण यामध्ये आपण तांदूळ भरतो त्यामुळे मी असं सांगेल की याला तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. तर आता कुंचम मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय जसं आपण पितांबरीने स्वच्छ करतो अगदी तसाच तो क्लीन झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याला कोरडं करून घ्यायचे. तसंच आपल्याला कुंचम सेटमध्ये तो ठेवायचा नाही, नाहीतर परत ही जी भांडी असतात तांब्या पितळेची यावरती पाण्याचे डाग उमटतात. त्यामुळे पूर्ण कोरडं करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग तुम्हाला त्या कुंचमच्या सेटमध्ये ठेवायचा. छोटासा बॉक्स या कुंचमच्या सेट सोबत आलेला आहे, त्यामुळे फार काही जागा तुम्हाला या कुंचमचं साहित्य ठेवण्यासाठी लागत नाही. त्यामुळे मला हे जे पॅकेजिंग आहे ते खूप आवडलं. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी अतिशय उच्च कोटीची देवी लक्ष्मीची ही सेवा आहे. तुम्हाला हा कुंचम सेट मागवायचा असेल तर नक्की तुम्ही मागवू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तिथून हा सेट तुम्ही घरपोच मागवा. त्याचबरोबर तिने मला 2 कमळाचे दिवे देखील पाठवले होते. तर काल मी पूजेमध्ये हे दिवे वापरले होते. आता दिव्यामध्ये ह्या वाती उरलेल्या आहेत. तर उरलेल्या वातींचा एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. तर पहा रोजची देवपूजा झाल्यानंतर मी आरती करते त्यासाठी फुलवातींचा वापर करते. तर ज्या अर्धवट जळालेल्या फुलवाती असतील किंवा वाती असतील त्या मी जमा करून ठेवते, त्या फेकून देत नाही. कारण ह्या फुलवाती असतील किंवा लांब वाती असतील, ज्या आपण पूजेसाठी वापरलेल्या होत्या, त्या सिद्ध झालेल्या असतात. यामध्ये एक ऊर्जा असते. ती ऊर्जा आपल्या घरामध्ये सामावून घेण्यासाठी उरलेल्या वातींचा उपाय करावा. त्यासाठी थोड्याशा वाती जमा होऊ द्यायच्या आणि त्यानंतर एकत्रितपणे मातीच्या भांड्यामध्ये त्या वाती ज्या आहेत, त्या थोड्या-थोड्या घ्यायच्या, एकदम घ्यायच्या नाही आणि एकदम खूप साऱ्या जमा करायच्याही नाही. पण माझं खूप दिवसापासून हा उपाय मी केलाच नव्हता, म्हणून भरपूर अशा जमा झाल्या. पण अर्ध्याच मी आता या उपायासाठी वापरणार आहे. कारण याचा खूप मोठा धूर होतो. तर आता ह्या सगळ्या वाती म्हणजे ज्या लांब वाती अखंड दिव्यासाठी वापरलेली लांब वात असेल किंवा फुलवाती असतील त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचा. तर कापूर नेमका संपला होता, पण मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करायचा आहे म्हणून थोडासा कापूर टाकून दाखवतेय. आता यावरती तुम्ही लवंगा टाकू शकता, तेजपत्ता पण टाकू शकता, पिवळी मोहरी टाकू शकता. पण मी काहीच टाकत नाही. मी फक्त भीमसेनी कापूर टाकते आणि 1 चमचा शुद्ध गाईचं तूप घालत असते. दिव्यात वापरलेल्या वातीच्या बाबतीत आपल्या हातून बऱ्याचशा चुका होतात आणि मग आपण असं म्हणतो की आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळालेलं नाही. तर असं न करता ह्या उरलेल्या ज्या वाती असतात त्या जमा करून ठेवायच्या आणि त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही ह्या एकत्रितपणे जाळू शकता. तर इथे मी सगळ्या वाती ज्या आहेत त्या एकत्र मातीच्या भांड्यामध्ये जाळून घेतलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या वाती ज्या आहेत त्या पूर्ण आता यामध्ये पुरेसा कापूर नव्हता म्हणून लवकर वाती पेट घेत नव्हत्या. माझ्याकडे जे हे लायटर आहे त्या लायटरनी लवकर कापूर पेटतो, पण वातींना पेटण्यासाठी वेळ लागत होता म्हणून मग मी काय केलं की माचीसच्या काडीने पेटवण्याचा प्रयत्न केला. तर कापूर भरपूर घालावा लागतो. कापुरामुळे जी ही नकारात्मकता आहे घरातली ती निघून जाते. साधा कापूर वापरा किंवा भीमसेनी कापूर वापरा, कोणताही कापूर यामध्ये तुम्ही घालू शकता. आता ह्या दिव्यांच्या वातींना काय झालंय की फुलवातींना वरचं टोक राहिलेलं नाही. त्यामुळे ह्या वाती लवकर पेट घेत नाहीत. म्हणून मग मी काय केलं की आता माचीसच्या काडीने या सर्व वाती पेटून दिल्या आणि ती काडी देखील त्या वातींसोबत ठेवून दिली. म्हणजे या काडीसोबत त्या वाती पण पेट घेतील. आता एकदा का या वाती पेटवल्या की तुम्हाला काय करायचंय की मंत्र जप करायचा. मग तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विजय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि हे मातीचं भांडं तुम्ही संपूर्ण घरभर फिरवू शकता. या वातींमध्ये जी ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये पसरावी यासाठी दिव्यातील उरलेल्या वातींचा हा उपाय केला जातो. पूर्ण वाती ज्या आहेत त्या जळून जातात. आता तुम्ही बघितलं की आपण ज्यावेळेस आरती करतो त्यावेळेस थोडीशी का होईना वात जी आहे ती शिल्लक राहते. मग ती फुलवात असेल किंवा लांब वात असेल, जी ही आपण पूजेसाठी वात वापरलेली आहे ती थोडी तरी शिल्लक राहते. मग त्या शिल्लक राहिलेल्या वातींचा असा उपाय केल्याने आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत आणि आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतो. आता यामध्ये जे रक्षा तयार होईल ना ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची. फक्त तुळशीला ही जी रक्षा आहे ती अजिबात टाकायची नाही, कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे. तर चला याबरोबरच आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.